morning. ओके, आज 12चे कमी होते सकाळच्या लेक्चरला. सकाळच्या म्हणजे कोणत्या? कोण कोण होतं? अंजली होती. ठीक आहे, चला बाकीचे काय करत होते? अतुल एक दिवस आला होता आय थिंक सकाळी. सई, त्याच्यानंतर कोण कोण होतं सकाळी लेक्चरला? सर होईना सर तेवढ्या लवकर काय बोर करायला उठून काय मजा आहे. मला तर मजा आहे, तुम्हाला काय माहिती मला माहित नाही. ओके, सो मज्जा. ओके, व्हेरी गुड. चलो स्टार्टिंग द न्यू लेक्चर. काय आहे? करंट इलेक्ट्रिसिटी. करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये काय पाहत आहोत आपण? किरचॉफचा लॉ पाहिला की सर. आता एवढं किती अजून तेच 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 जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत तेच. काय? फर्स्ट लॉ, summation of I is equal to 0. Second law, summation of IR plus summation of E is equal to 0. थर्ड लॉ आहे का? नाही, त्याच्यासाठी साइन कन्व्हेन्शन आहे. रेजिस्टन्स मध्ये करंट आणि आपली डायरेक्शन सेम. आपली म्हणजे कोण? ट्रेसिंग. मी आहे इथंच आहे. ठीक आहे. सो करंट आणि ट्रेसिंगचे ओके ओके, चलो एवढा कॉन्फिडन्स काही कामाचा नाहीये, असावा कॉन्फिडन्स स्वतःवरती. ओके, चलो पहा. तर साइन कन्व्हेन्शन मध्ये इनकमिंग करंट पॉझिटिव्ह घेतो, आउटगोईंग करंट निगेटिव्ह घेतो. त्याच्यानंतर समेशन ऑफ आय आर प्लस ई मध्ये आय आर ची जेव्हा ट्रेसिंग करत असतो तेव्हा ट्रेसिंग आणि आय आर ची डायरेक्शन जर सेम असेल तर मायनस घेतो. ट्रेसिंग आणि आय आर ची डायरेक्शन अपोजिट असेल म्हणजे करंटची डायरेक्शन अपोजिट असेल तर प्लस घेतो. ईएमएफ साइन ऑफ सेकंड टर्मिनल म्हणजे निगेटिव्ह कडून पॉझिटिव्ह कडे गेले तर पॉझिटिव्ह घ्यायचा, पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे आलो तर निगेटिव्ह घ्यायचा. ओके, व्हेरी गुड सर. त्याच्यानंतर आपण पाहत होतो विस्टोन नेटवर्क पाहिलं, त्याला बॅलन्स कसं करायचंय, त्याच्या आधी आयडियल व्होल्टमीटर आणि आयडियल ॲमीटर हे काय असतं आपण जाणून घेतलं आणि त्या गॅल्व्हनोमीटरचा आपण किंवा ॲमीटरचा उपयोग करायचा पुढे. त्याच्यामुळे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट जे आहेत, जे एअरलेस मध्ये तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं असू शकतं करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये, तर मेजरिंग इन्स्ट्रुमेंट जे आहेत इथे फक्त आपण पोटेन्शियोमीटर पर्यंत पाहणार आहोत आणि बाकीचे जे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट आहेत त्या अपकमिंग चॅप्टर किंवा नेक्स्ट चॅप्टर मध्ये पाहणार आहोत, ज्याचं की नाव आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, MEEC. तर इथं आपण पोटेन्शियोमीटर पर्यंत पाहायचं आपल्याला. आपण काल व्हिस्टोन नेटवर्क पाहिलं. व्हिस्टोन नेटवर्क टू फाइंड द अननोन रेजिस्टन्स आपण बॅलन्सिंग कंडिशन पाहिलं, त्याचं प्रूफ युजिंग किर्चॉफ्स लॉ आपण पाहिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर व्हिस्टोन नेटवर्कचं जे प्रिन्सिपल आहे तेच यूज करून आपण एक डिव्हाइस तयार केलेलं होतं, ज्या डिव्हाइसचं नाव होतं, चला त्या डिव्हाइसचं नाव सांगा मला. त्या डिव्हाइसचं नाव सांगायचं. ओके, चल. एमबी यानी की मीटर ब्रिज. मीटर ब्रिजचं प्रिन्सिपल होतं व्हिस्टोन नेटवर्क, त्याचा यूज होता टू फाइंड द अननोन रेजिस्टन्स. आणि आपण त्याचं जे चेकिंग आहे, चेकिंग काय आहे? चेकिंग पाहतो आपण ए आणि सी ला कनेक्ट करून पाहायचंय. डिफ्लेक्शन अपोजिट साइडला असेल तर आपलं कनेक्शन बरोबर आहेत सर्व. त्याच्यानंतर वर्किंग कसं आहे? आपण जी स्लाइडिंग की आहे, आपण जी स्लाइडिंग की वापरतो त्याच्यामध्ये ह्या काय आहेत? कॉपर स्ट्रीप आहेत, C1 C2 C3. इकडे अननोन रेजिस्टन्स कनेक्ट केला, इकडे जो नोन रेजिस्टन्स याला आर बॉक्स रेजिस्टन्स बॉक्स म्हणणार. हा एक्स आपल्याला फाइंड करायचंय. हे जे आहे ती वायर आहे आपली A to C. ह्या वायर वरती आपण कंडिशन टाकलेले आहेत की वायर कशी असायला पाहिजे. ही आहे एक्सटर्नल बॅटरी ऑफ सोर्स, ही आहे स्विच आपल्याला चालू आणि बंद करण्यासाठी, आणि हे जे आहे याला रिओस्टॅट म्हणतात. ते काय असतं की एक्सटर्नल रेजिस्टन्स सुद्धा आपल्याला मेंटेन करावा लागतो अकॉर्डिंग टू रेजिस्टन्स ऑफ दिस वायर. ही वायर होमोजेनियस असली पाहिजे, ही वायर होमोजेनियस असली पाहिजे, युनिफॉर्म एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असली पाहिजे आणि थिन असली पाहिजे.
अँड इथे आपल्याला मेजर करण्यासाठी मीटर स्केल असते आणि आपण इथून काय करतो, हे गॅल्व्हनोमीटर आहे आणि इथे असते स्लाइडिंग की के डॅश आणि 1 मीटर लेंथ. व्हेरी गुड, 1 मीटर लेंथ असली पाहिजे त्या लेंथची, त्यामुळेच आपण मीटर ब्रिज म्हणतो. मग आपल्याला फॉर्म्युला काय आला की x अपॉन जो रेजिस्टन्स माहिती आहे त्याला आपण r घेणार इज इक्वल टू L1. L1 इज लेंथ इन लेफ्ट गॅप बिकॉज अननोन रेजिस्टन्स इज कनेक्टेड इन लेफ्ट गॅप. आणि L2 घेण्यापेक्षा मी काय घेणार, 100 मायनस L1 घेणार, कारण L2 म्हणजेच काय येणार आहे पुढचं, 100 मायनस L1 येणार आहे. सो दिस इज अ फॉर्म्युला फॉर मीटर ब्रिज. राइट है. ओके सर, हमने मीटर ब्रिज के एग्जांपल ट्राई किए कल. ट्राय केलेत का? वर्किंग वगैरे लिहून घ्यायचंय जे ह्याच्यामध्ये नो करून सांगताय अजून. लिहा. रेजिस्टन्स ऑफ 350 ओहम इज कनेक्टेड इन द राइट गॅप ऑफ द मीटर ब्रिज. रेजिस्टन्स एकदम सिंपल प्रॉब्लेम आहेत. हे प्रॉब्लेम घेण्यात वेळ जाण्यापेक्षा तुम्ही सॉल्व्ह केलेलं बरं असतं, पण करत नाही तुम्ही सॉल्व्ह. रेजिस्टन्स ऑफ 350 इज कनेक्टेड इन द राइट गॅप ऑफ द मीटर ब्रिज. Ideal students, okay, no problem. Resistance of 350 ohm is connected in the right gap of the meter bridge. Length measured on wire is 40 centimeter. Length measured on wire is 40 centimeter. म्हणजे कोणत्या कोणत्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला असं दिलेलं असेल की नल पॉइंटची लेंथ किंवा नल पॉइंट, पहा लक्ष द्या, झिरो डिफ्लेक्शन किंवा नल पॉइंट म्हणतो मी. हे का वारंवार याच्यावरती का फोकस करतोय हे काही वेळात तुम्हाला कळेल की नल डिफ्लेक्शन पॉइंट म्हणतात या पॉइंटला. नल डिफ्लेक्शन पॉइंट और नल पॉइंट, फक्त नल पॉइंट किंवा झिरो डिफ्लेक्शन और नल पॉइंट. तर नल पॉइंटचा डिस्टन्स किती आहे, 40 सेंटीमीटर. फाइंड आउट द अननोन रेजिस्टन्स इन लेफ्ट गॅप. फाइंड आउट द अननोन रेजिस्टन्स इन द लेफ्ट गॅप. डायग्राम काढायची गरज नाही. डायग्राम जर काढायची असेल तर अशीच काढायचंय. एक्स दिलाय, ही लेंथ आपल्याला 40 दिली, आर दिलाय, आर ची व्हॅल्यू किती दिली 350. तर एक्स ची व्हॅल्यू काढा, फॉर्म्युला मध्ये ठेवा, तोंडी उत्तर आहे. चला किती आली व्हॅल्यू पटकन सांगा. काय झोपा काढताय का पटकन? अरे सांग रे, बोला रे, एवढे कसे भदे हो रे. एक्स ची व्हॅल्यू काढायचे, आर ची व्हॅल्यू दिली 350 इज इक्वल टू नल पॉइंट दिलाय 40 सेंटीमीटर. 40 अपॉन 100 मायनस 40 x upon 350 is equal to 40 upon 60, that is 4 by 6, or we can write 2 by 3. x is equal to 2 by 3 into 350. जर भागाकार तरी सोपा द्यायचा होता, 3 ने भाग जाणारा, काय एवढा काय अवघड आहे भाग.
116 कसं येतं रे शुभम बाळा? 7 ला 3 न भाग घातला तर सरळ सरळ मला 2 दिसतंय तिथे. कुठं काय एवढ्या प्रॉब्लेम मध्ये एवढं जर तुम्हाला सिंपल येत नाही, नक्कीच माझ्याकडून तरी काहीतरी चुकतंय किंवा तुमच्याकडून तरी काहीतरी चुकतंय. राईट, व्हेरी गुड. चला अजून बाकीचे सर्वांचे आन्सर आले पाहिजेत. एवढा वेळ काय? हा, व्हेरी गुड. चलो दीपक. 233 233 233. आता इतका वेळ यायला पाहिजे का? पण इतका वेळ नाही लागायला पाहिजे आपल्याला या प्रॉब्लेमला, असं माझा अंदाज आहे. तुम्हाला आता ऑनलाईन मला वाटत म्हणजे अवघड जाऊ शकतं ते टाईप वगैरे करायला, कॅल्क्युलेट करून. पण नक्कीच चुकीचं तर आन्सर नका टाकू 133 वगैरे. ठीक आहे, ओके चल. राईट, सिंपल आहे. तर त्याच्यानंतर लक्षात घ्या की याच्यामध्येच एक केल्विन मेथड आहे. या मीटर ब्रेथची ही जी नॉर्मल मेथड आहे ते कशासाठी वापरलं सांगा मला? टू फाइंड द अननोन रेजिस्टन्स. आता याच्यामध्ये आपण पाहणार आहोत केल्विन्स मेथड. अरे देवा, आता हे आपल्याला असं वेगळं काही करायचं गरज नव्हतं. केल्विननं काय केलं, तुम्ही जरी असं केलं असतं तर तुमचं नाव वापरलं असतं अतुल्स मेथड्स. ठीक आहे, पण केल्विननं काय केलंय पहा, ही मेथड वापरली कशासाठी? टू फाइंड द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर, आर ऑफ गॅल्व्हनोमीटर. म्हणजे पहा की गॅल्व्हनोमीटरचा रेजिस्टन्स आपण फाइंड करायचं. एवढं लक्षात ठेवायचंय की प्रत्येक कंपोनंटला थोडाफार रेजिस्टन्स असतो. देयर इज अ अपोजिशन फॉर करंट इन एव्हरी सेगमेंट. ते रेजिस्टन्स 0 असणाऱ्या वस्तू आयडियल आहेत तुमच्यासारख्या, ज्या की एक्झिस्टच करत नाहीत. आयडियल स्टुडंट, बरोबर आहे का नाही? प्रयत्न करतोय, जसे की प्रयत्न केले जातात सुपर कंडक्टर 0 रेजिस्टन्सचा, पण त्याला खूप कष्ट घ्यावं लागतात. ठीक आहे, तर मग याच्यामध्ये म्हणजे टेम्परेचर ते पाहूया आपण नंतर. पण केल्विन्स मेथड काय आहे? टू फाइंड द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. टू फाइंड द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. याच्यासाठी केल्विन्सनं काय केलं, काय चेंज केले या मीटर मध्ये? त्यानं काय चेंज केलं? त्यानं डोकं लावलं. काय डोकं लावलं? जस्ट मिनिट. हॅलो, हा, रिंगटोन ऐकायला येते इथं. बोंबलून काय सांगतोय ते ऐकायला येत नाही. रिंगटोन कशी लवकर ऐकायला येते पटकन, आहे का नाही? ठीक आहे, सो पेपर चालू आहे 11चा, त्याच्यामुळे जरासं अडचण आली वाटलं मला काही त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे कॉल रिसीव्ह केला. ओके चलो, नो प्रॉब्लेम, कॉन्सन्ट्रेशन ऑन दिस. केल्विननं काय केलेलं आहे? टू फाइंड द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. त्याने चेंज काय केलं मग? ओके सर, हे गॅल्व्हनोमीटर त्याने इथून काढून टाकलं. हे गॅल्व्हनोमीटर काढून टाकलं, डायरेक्ट वायर घेतलं. हे गॅल्व्हनोमीटर इथून काढून टाकून हे इथं घेतलं, आणि इथे अननोन रेजिस्टन्सच्या ऐवजी इथे त्यानं गॅल्व्हनोमीटर जोडलं. काय केलं पहा, केल्विनने चेंजेस काय केले कालच्या मीटर ब्रेथच्या डायग्राम मध्ये? एसी वायर जशाच तशी आहे, इथं स्केल आहे, बरोबर आहे, इथं ईएमएफ आहे, स्विच आहे, रेजिस्टन्स आहे, सर्व गोष्टी बाकीच्या जशाच तशा आहेत. केल्विन मेथड काय करायचं होतं आपल्याला? रेजिस्टन्स मोजायचा होता. कशाचा? गॅल्व्हनोमीटरचा. म्हणून इथलं गॅल्व्हनोमीटर काढून मी इथं जोडलं. ओके, नो प्रॉब्लेम. सो आता पहा याच्यामध्ये काय झालेलं आहे. ओके ओके, चला आपल्याला पोटेन्शियोमीटर आज संपवायचं आहे. उद्या प्रॉब्लेम आहेत. मला जर पोटेन्शियोमीटर जर संपवता आलं नाही तर त्याच्यावर प्रॉब्लेम आहेत, मला नका सांगू. ठीक आहे, ओके. सो पहा की याच्यामध्ये की आता काय करणार मी? इथून लेंथ मोजणार. समजा लेंथ L1 आली. आता पहा की इथे बिस्टोन कंप्लीट झालं होतं, पण आता काय होणार पहा, लक्ष द्या. याच्यामध्ये काय होणार की इक्वल डिफ्लेक्शन दाखवणार. आपला जो पॉइंट आहे केल्विन्स मेथड, तो काय करणार आहे? आपल्याला रीडिंग सेम दाखवणार आहे, इक्वल डिफ्लेक्शन याच्यामध्ये. की पहा याच्यामध्ये आधी चेकिंग आधी लक्षात घेऊया. चेकिंग काय आहे याच्यासाठी पण चेकिंग असली पाहिजे. काय करायचं की हे वायर ए ला चेक करायचं आधी. तसंच केलं होतं का आपण? ए ला आणि सी ला. त्यावेळेस काय चेक करायचं होतं? अपोजिट डायरेक्शनला डिफ्लेक्शन आहे. यामध्ये चेकिंग कसं आहे? इफ वायर शुड बी कनेक्टेड, डिफ्लेक्शन शुड बी 0 और करंट शुड बी 0, बिकॉज
दिस पॉइंट असा कम्प्लीट सर्कल आणि हा सेम पॉइंट आहे, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स 0 आहे, म्हणजेच नो करंट असला पाहिजे या सर्किटमध्ये, कारण हा सेम पोटेन्शियल आहे. हे इथून इथंच येते, नियरली 0 असलं पाहिजे, नियरली 0, एक्झॅक्ट 0 नसणार पण नियर टू 0 असलं पाहिजे अप्रॉक्स. आणि त्याच्यानंतर डिफ्लेक्शन नियरली 0 असलं पाहिजे असं लिहूया वाटलं तर आपण, डिफ्लेक्शन मिनिमम और नियरली 0, मिनिमम लिहूया वाटलं तर आपण, मिनिमम. आणि कुठे ए ला कनेक्ट केल्यानंतर, आणि सी ला जर कनेक्ट केलं, काय कनेक्ट करतोय मी, के डॅश कनेक्ट करतोय. के डॅश म्हणजे आपली स्लाइडिंग के आहे. डिफ्लेक्शन शुड बी मॅक्झिमम, डिफ्लेक्शन शुड बी मॅक्झिमम. आणि मग सर आपण इथं कनेक्ट करताना नल पॉइंट कसा फाइंड करत होतो, नल पॉइंट कसा फाइंड करायचा होता, ज्या वेळेस गॅल्व्हनोमीटर मध्ये डिफ्लेक्शन येत म्हणजे 0 दाखवत होतं त्यावेळेस आपण त्याला नल पॉइंट म्हटलं होतं. पण आता काय करणार आहोत आपण, असा पॉइंट शोधणार आहोत याच्यावरती, डी पॉइंट असा शोधणार आहोत आपण, हा के डॅश स्विच आहे असा शोधणार आहे. जर इथे कनेक्ट केला नाही केला, कनेक्ट केला किंवा नाही केला, तर या जी मध्ये जे काही डिफ्लेक्शन असणार आहे ते तेवढंच असणार आहे. या पॉइंटला नल म्हणायचं नाही, या पॉइंटला इक्वल डिफ्लेक्शन म्हणायचं. इक्वल का म्हटलं लक्ष द्या, इक्वल डिफ्लेक्शन का म्हटलं, हा डी कनेक्ट केलं और डिस्कनेक्ट केलं तरी याच्यामधलं डिफ्लेक्शन चेंज झालं नाही. पहिल्या केसमध्ये 0 डिफ्लेक्शन होतं, म्हणजे जर असं जर समजा मार्किंग असेल इथे 0 1 2 3 4, पहिल्या केसमध्ये बरोबर इथे 0 वर देत होतं गॅल्व्हनोमीटर. बट इन केल्विन्स मेथड समजा केला डिस्कनेक्ट, हे जर कनेक्ट केलं नाही आणि डिफ्लेक्शन गॅल्व्हनोमीटर मध्ये 5 दाखवतंय आणि के ला कनेक्ट करून सुद्धा 5 दाखवतंय, म्हणजे तो झाला बॅलन्सिंग पॉइंट. करण्याच्या आधी समजा 5 दाखवत होतो ना, आता 3 दाखवायला लागले तर नाही, राईट. सो आपल्याला 5 होतं ना आधी, तर नंतर पण 5 डिफ्लेक्शन असलं पाहिजे, म्हणून या पॉइंटला इक्वल डिफ्लेक्शन मेथड म्हणतात. दोघांमधला फरक कळला. नल पॉइंट का म्हणलं होतं आपण त्याला, किंवा 0 डिफ्लेक्शन म्हणलं होतं, आणि याला आपण काय म्हणणार आहोत, इक्वल डिफ्लेक्शन. फक्त लक्षात ठेवायची थेरॉटिकल गोष्ट आहे, फॉर्म्युला तेच येईल. फॉर्म्युला काय येणार, तेच येणार, कारण प्रिन्सिपल व्हीटस्टोनच आहे. फक्त इथे जी म्हणजे गॅल्व्हनोमीटरचा रेझिस्टन्स अपॉन आर म्हणजे आपल्याला माहिती असलेला, इज इक्वल टू काय येणार, L1 अपॉन 100 मायनस L1. फॉर्म्युलामध्ये काहीच चेंज होणार नाही, कारण प्रिन्सिपल सेम झालंय. फक्त इथं जी म्हणजे गॅल्व्हनोमीटरचा रेझिस्टन्स आपण मेजर केला, आणि त्याच्यामुळे गॅल्व्हनोमीटर इथलं काढून इथं बसवलेलं आहे. आणि चेंज काय काय आहेत लक्षात घ्या, गॅल्व्हनोमीटरची पोझिशन चेंज झाली, चेकिंगची मेथड चेंज झाली, बॅलन्सिंग फाइंड करण्याची मेथड चेंज झाली. इथे काय पाहिजे आपल्याला, इक्वल डिफ्लेक्शन. फॉर्म्युला लास्टला सेम राहिला, फक्त इथं जे एक्स अननोन रेझिस्टन्स घेत होतो ते जी म्हणजे रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. ओके. सो मी याला राईट डाऊन करण्यासाठी कालच्या याच्याप्रमाणे ग्रुपवरती तुम्हाला नोट्स सेंड करतो, याच्या नोट्स सेंड करत आहे. हे लिहायची काही गरज नाही. केल्विन मेथड अंडरस्टँड झाली असेल तर फक्त 2 पॉइंट लक्षात घ्यायचे की काय लिहिला तुम्ही, प्रिन्सिपल व्हीटस्टोन नेटवर्कच आहे. केल्विन मेथडचं प्रिन्सिपल सुद्धा व्हीटस्टोन नेटवर्क आहे. यूज काय आहे, टू मेजर द रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. यूज मध्ये लिहिलंय टू मेजर द रेझिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. कन्स्ट्रक्शन सेम आहे, कन्स्ट्रक्शन काय आहे, सेम आहे. चेकिंग काय असणार, मी ही सर्व नोट्स ग्रुपवरती सेंड करतो, नो वरीज. फक्त तुम्हाला ही मेथड समजली का, येस और नो मध्ये रिप्लाय पाहिजे, बाकी काहीच नाही पाहिजे मला. ठीक आहे, हे समजलं असेल तर आपण पुढे जाऊ. ओके, व्हेरी गुड. चलो ऑल क्लिअर. ओके. सो नेक्स्ट हेडिंग द्या. मी हे नोट्स टाकणार आहे, आजच्या लेक्चरच्या सर्व नोट्स ग्रुपवरती भेटतील, फक्त आपण इथे पॉइंट समजून घ्यायचे. आता नेक्स्ट हेडिंग काय आहे की प्रोबॅबल एरर अँड प्रिकॉशन. एरर अँड प्रिकॉशन्स while taking measurement or finding or using, we can say that using meter bridge. मीटर ब्रिज यूज करतानाचे जे एरर किंवा प्रिकॉशन काय घ्यायचे, आपण का लक्षात ठेवले पाहिजेत, हे
कारण आपण कोणतीही गोष्ट करत असताना जर आपल्याला जर लक्षात आलं की चूक कुठे होऊ शकते तर तिथे आपण काळजी घेतली पाहिजे. फॉर एक्झाम्पल की आपल्याला माहिती आहे की आपलं कॅल्क्युलेशन कमी पडते किंवा फॉर्म्युले पाठ होत नाहीत फिजिक्स मध्ये, जेव्हा आपण हे अनालिसिस करतो एक्झाम मध्ये, कारण एक्झाम त्याच्यासाठीच आहेत, फक्त कुठलं तर पुस्तक लिहायचं त्या दिवशीचे मार्क टाकायचे संपलं आपलं काम असं नाहीये. की तुमचं मॅक्झिमम चुका कुठे होत आहेत, सिली मिस्टेक होत आहेत का, फॉर्म्युले आठवत नाहीत का, कॅल्क्युलेशन नाही, टाइम कमी पडतोय, हे झालं त्याचं एरर किंवा तुम्ही अनालिसिस केलं आणि जी गोष्ट येते त्याच्यावर तुम्ही काहीतरी वर्किंग करताय. टाइम कमी पडत असेल तर घरी टाइम लावून प्रॉब्लेम सोडवणे, फॉर्म्युले पाठ नसतील तर फॉर्म्युले लिहून काढणे, जर कॅल्क्युलेशन करत नसतील तर लास्ट पर्यंत प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन आहे. प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन आहे. त्यामुळे जर आपण जर हे एरर आणि प्रिकॉशन, जर आपण एरर कोणते येतात ते पाहूया आणि त्याच्यामुळे प्रिकॉशन आपल्याला काय घ्यावं लागतील हे पाहायचं. पहिल्यांदा काय होऊ शकतं पहा, लक्षात घ्या की आपला जो फॉर्म्युला आलेला आहे तिथे आपण रो आणि A1 चा रेशो घेत असताना A1 आणि A2 कॅन्सल केले बिकॉज ऑफ वी टेकन और कन्सिडर्ड वायर शुड बी होमोजेनियस, एरिया शुड बी सेम, राईट. तर एरर कुठे येऊ शकतो मग, जर वायर जर युनिफॉर्म नसेल तर, बरोबर आहे. सो एरर जर मिनिमाइज करायचं असेल तर पहिलं काय आहे, वायर शुड बी युनिफॉर्म. मी याच्या नोट्स पाठवतोय, डोंट वरी, फक्त पॉइंट समजून घ्या. होमोजिनियस अँड देअर शुड बी नो टेम्परेचर चेंज, कारण टेम्परेचर जर चेंज झाला तर आपण पाहिलं 11th टेम्परेचरमुळे रेजिस्टन्स चेंज होतो. मग आज थंडी आहे, उद्या उन्हात नेऊन एक्सपेरिमेंट केला, आज थंडीत केला तर त्याचं काहीतरी वेगळी रिडिंग येऊ शकते. ओके, हे झाला वायरमुळे असणारा एरर काय येऊ शकतो आणि मग त्याचं प्रिकॉशन का घ्यायचंय. दुसरा आहे एरर ड्यू टू कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स. म्हणजे काय होतं पहा, की जिथं आपल्याला हे कॉन्टॅक्ट वगैरे करायचे, स्लाइडिंग की आहे किंवा हे इथं कॉपर आहे, समजा इथं पॉइंट आहे, तर इथे जर आपण कनेक्शन दिलो या कॉपरला तर कॉन्टॅक्टमुळे म्हणजे त्या कनेक्शन मध्ये काय होऊ शकतात, रेजिस्टन्स डेव्हलप होऊ शकतो. सो दुसरा टाईपचा जो आपल्याला एरर येऊ शकतो तो काय आहे, कॉन्टॅक्ट एरर. म्हणजे समजा ही वायर असं एकदम पक्की, असं उगा तुम्हाला समजायसाठी असंच असतंय असं नाही, एकदम डायरेक्ट जोडली, पण इथं या पॉइंटला वायर जुटतच नव्हती, तुम्ही असं असं पिळू त्याला असं जोडला, म्हणजे काय होऊ शकतं, इथे काय तर रेजिस्टन्स जास्त क्रिएट होऊ शकतो, इकडे कमी होऊ शकतो. मग याला प्रिकॉशन कसं काय करायचं, याला प्रिकॉशन काय करायचं की काय करायचं, एकदा एक्स इकडे लावायचं, आर इकडे लावायचं आणि नंतरच्या टाइमला काय करायचं, आर इकडे लावायचं, एक्स इकडे लावायचं. म्हणजे जर समजा एका साईडला कोणता तरी रेजिस्टन्स जास्त झाला तर आपण जेव्हा पोझिशन इंटरचेंज करू तेव्हा इक्वल होणार. जेव्हा पोझिशन आपण काय केलेले आहेत, इंटरचेंज केलेले आहेत, त्यामुळे काय झालेलं आहे, हे कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स जे आहेत, कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स तुम्हाला एमसीक्यू विचारू शकतो की कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स मिनिमाइज करण्याची मेथड काय आहे. पहिलं, वायर शुड बी होमोजिनियस, दुसरं शुड बी इंटरचेंज पोझिशन, तिसरं अजून काहीतरी असेल. तर मग काय असणार की इंटरचेंज करून मोर आणि मोर टाइम जर रिडिंग घेतलात, पहा या पेनची जर लेंथ मोजायची असेल, जर तुम्ही एक वेळेस मेजर केली आणि हेच पेन जर 5 वेळा रिडिंग घेतलं तर तुम्ही जेव्हा 5 वेळा याचं ऑब्झर्वेशन करता तेव्हा तुमचे चान्सेस जास्त आहेत. जर एक वेळा प्रॉब्लेम सोडवला आणि तोच जर आपला रिपीट 3-4 वेळा जर प्रॉब्लेम सोडवला तर तिसऱ्या चौथ्या वेळेस जेव्हा प्रॉब्लेम सोडवतो तर मॅक्झिमम चान्सेस तिथे चुका कमी होतात. सगळं फिजिक्स कुठेही अप्लाय करा, कुठेही अप्लाय करा, मला फक्त एक जागा सांगा जिथे फिजिक्स अप्लायच होत नाही सर, असं सांगा फक्त तुम्ही. ओके चलो, सो कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स मिनिमाइज सेकंड. आणि थर्ड काय होऊ शकतं पहा, थर्ड तर हे तर आपल्याला सिंपल आहे की आपल्याला एकदम रिडिंग अशी मेजरमेंट राईट घ्यायचे आणि त्याच्यासाठी आपण या ए पासून इथं मीटर लावलंय, 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर. आणि समजा ही स्केल तुम्ही इथून इथपर्यंत म्हणजे झिरो ऑफ वायर अँड झिरो ऑफ स्केल इज नॉट कोइन्साइड. म्हणजे हे कॉमन सेन्स आहे. मला जर पेनची लेंथ मोजायचंय पण मी इथून न मोजता इथून मेजर सुरू केली, थोडासा इकडे डिस्टन्स राहिला तर आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये एरर येऊ शकतो. सो सेम एरर आपल्याला याच्यामध्ये येऊ शकतो. म्हणजे काय आहे, झिरो ऑफ वायर एसी इज नॉट कोइन्साइड विथ स्केल. आणि ते पण आपण कसं करणार, मग ट्राय टू याच्यामध्ये
ते कोइन्साइड करण्याचा प्रयत्न करणार, बरोबर आहे का नाही. बोथ झिरो शुड बी कोइन्साइड. एरर आणि त्याचे प्रिकॉशन. पहिला एरर काय होता की वायर होमोजिनियस वगैरे म्हणजे त्याच्या नसू शकते, ते आपण प्रिकॉशन घ्यायचे की तसं असलंच पाहिजे. दुसरा एरर कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स होता एरर. त्याच्यासाठी प्रिकॉशन काय घेतले की पोझिशन इंटरचेंज केल्या आणि मोर नंबर ऑफ ऑब्झर्वेशन घेतलं. तिसरा एरर होता झिरो कोइन्साइड. झिरो इन्साइड नसला तर एरर येऊ शकतो. तर आपण काय करायला पाहिजे, नीट असं नीट डोळे फाडून आपण तिथं नीट झिरो कोइन्साइड होते का नाही पाहायला पाहिजे. डन डन डन. प्रोबॅबल एरर्स अँड प्रिकॉशन याच्या नोट्स आपल्याला भेटणार आहे. पॉइंट समजले का नाही एकदा आपण कन्फर्म करावं. राईट. ओके. आणि अजून एक पॉइंट आहे एमसीक्यू मध्ये असं पण विचारला जाऊ शकतो, आपल्याला ह्या जो बॅलन्सिंग पॉइंट आहे, ही वायर जर एसी आहे तर कमीत कमी जेवढं याच्या मिडलला पॉइंट येईल तेवढं प्रयत्न करावा. जेवढा पॉइंट मिडलला येईल तेवढा आपण प्रयत्न करावा. ठीक आहे. आणि ह्या मिडलला आणण्याचं आपल्याकडे काय आहे, कसं आणू शकतो मिडलला, आपला फॉर्म्युला काय आहे, एक्स अपॉन आर इज इक्वल टू L1 अपॉन 100 मायनस L1. तर हे मिडलला आणण्याकडे आपल्याकडे काय उपाय आहे, रेजिस्टन्स बॉक्सचा रेजिस्टन्स काय सांगितलं मी, चेंज करता येऊ शकतं. हे रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी जास्त झाली की इथं L1 ची व्हॅल्यू सुद्धा काय व्हायला पाहिजे, कमी जास्त व्हायला पाहिजे. म्हणून आपण काय करायचं, रेजिस्टन्स बॉक्सची व्हॅल्यू अशी ऍडजस्ट करायची की हे L1 समजा 40 to 60च्या मध्ये आलं पाहिजे, म्हणजे मधोमध यायचा प्रयत्न करायचा. राईट. सो आणि ते चेंज कसं करायचंय, तिथं वायरांना हात लावायचा का असं नाही, काय करायचं, रेजिस्टन्स बॉक्स मध्ये रेजिस्टन्स चेंज करता येतो, त्याच्यानुसार मग लेंथ ऑटोमॅटिक चेंज होणार. सो दीज आर प्रोबेबल एरर्स अँड प्रिकॉशन व्हाईल युजिंग द मीटर ब्रिज. ओके. राईट. आय थिंक जस्ट वी शुड एक 2 मिनिट, फक्त 2 मिनिट रेस्ट घ्यायला पाहिजे आपण. सकाळ 5 पासून बोंबलतो ना. एक 1 मिनिट ब्रेक घेऊ, 1 मिनिट ब्रेक घेऊया आणि स्टार्ट करूया. 1 मिनिट ब्रेक. ओके. रेडी.
सो स्टार्टिंग न्यू डिव्हाइस पोटेन्शिओमीटर. पहा व्हीटस्टोन नेटवर्क पाहिलं आपण, त्याच्यानंतर मीटर ब्रिज पाहिलं, आता आहे पोटेन्शिओमीटर. ओके, तर पोटेन्शिओमीटर याचे युजेस कसे करायचे, ऍप्लिकेशन हे पाहण्याच्या आधी आपल्याला फक्त प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर पाहायचं. प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर, आणि हे विथ एक्झाम्पल समजून घेऊया आपण. विथ एक्झाम्पल कसं एक्झाम्पल समजून घ्यायचे पहा. विथ एक्झाम्पल कसं समजून घ्यायचे, समजा इथे एक बॅटरी आहे अशी, कारण त्याचं ऍप्लिकेशन पुढेच आहे ना, हे बऱ्याच जणांना समजत नाही इथे, कारण आणि याच्यावर डिस्कशन पण खूप कमी होतं याच्यामध्ये की डायरेक्ट फॉर्म्युला, पण आपण डायरेक्ट फॉर्म्युला न पाहता पहा 110 एक बॅटरी घेऊया. इथे स्विच असणार, ते 10 ओमचा रेजिस्टन्स आहे, आणि हे आर्थिंग केलं इथं, म्हणजे इथला पोटेन्शियल 0 आहे असं काहीतरी समजूया आपण. म्हणजे बी पॉइंट समजा हे, आणि ए टू बी असं एक वायर आहे. आता पोटेन्शिओमीटरची जी वायर यूज करतो आपण, ते किती असते ते माहिती आपण नंतर तर पाहू. जर लक्षात ठेवायचं असेल तर 2 मीटर टू 10 मीटर असते, म्हणजे मीटर ब्रिज पेक्षा नक्कीच जास्त असते. ही वायर जरी मी एवढी काढली असेल तर ही वायर अशी लांब काढलेली असेल. तुमच्या बुक मध्ये वगैरे अशी डायग्राम दिली जाते, अशी 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 अशी, आणि मग हे असं सर्किट काढलं जातं असं हे पूर्ण. मग मला पडलेला प्रश्न होता 12th मध्ये की हे असं म्हणजे काही कारणास्तव असतं का काय, असं वाटायचं मला. ते नाहीये, फक्त वायर लांब आहे दाखवण्यासाठी त्यांनी एवढं मस्तपैकी कन्फ्युज केलेलं आहे. ओके, सो हेच वायर फक्त मला अजूनही म्हणजे ते तुम्हाला डायग्राम काढताना मला प्रश्न पडला होता की असं करायला पाहिजे, कारण मला ते असं वाटायचं की ते विचारावं तरी कसं होईल बाबा, म्हणजे असं काहीतरी नक्की ते भारी असेल काहीतरी, आपल्याला असला कसा डाऊट पडला. आणि तसं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं वाटून घेत जाऊ नका. ओके चल, सो पहा, लक्ष द्या की ए टू बी ही पोटेन्शिओमीटरची वायर आहे. इथं बॅटरी आपण 110 ची लावलंय, इथं जे आहे ते स्विच आहे, इथं रेजिस्टन्स आर आहे, आणि इथं गेलेली आहे आर्थिंग. समजा वायर ए बी जास्त असते असं मी नक्कीच सांगितलंय, पण समजा 100 सेंटीमीटर आहे. किती आहे? 100 सेंटीमीटर. अँड लिहिले 10 म्हणताय 100, ओके, अँड रेजिस्टन्स इज 100 ओहम. रेजिस्टन्स इज ऑल्सो 100 ओहम. ओके सर, आता काय करायचं नेमकं, एवढं झालं तर प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर जेव्हा आपण डिस्कस करत असू, प्रिन्सिपल ऑफ पोटेन्शिओमीटर की त्याचं वर्किंग नेमकं काय हे समजून घ्यायचं आधी आपल्याला, मग त्याचे आपल्याला ऍप्लिकेशन पाहता येतील. की याच्यामध्ये व्हेरियस केसेस जेव्हा करूया, त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला करंट तर कळला असेल की बॅटरी आपण 110 ची घेतली, बॅटरी आपण कितीची घेतली? 110 ची. सो आय इज इक्वल टू व्ही बाय आर. टोटल पोटेन्शियल आहे 110. रेजिस्टन्स, याचा वायरचा रेजिस्टन्स आहे 100, वायरचा रेजिस्टन्स आहे 100, आणि इथला रेजिस्टन्स आहे 10. हा रेजिस्टन्स घेतला 10, तर हे 100 बाय 110 हे किती येणार? 1 अँपिअरचा करंट या सर्किट मध्ये आहे असं समजूया. 1 अँपिअरचा करंट या सर्किट मध्ये आहे असं समजूया. ठीक आहे, लक्ष द्यायचं, हे थोडंसं डिफिकल्ट किंवा किचकट वाटू शकतं. तर आता समजा डायग्राम मोठीच काढूया आपण जरा. इथून इथपर्यंत ए टू बी हे आपला आर्थिंग, इथे रेजिस्टन्स, इथे स्विच, इथे बॅटरी 110 व्होल्ट, इथे आहे स्विच, इथे आहे रेजिस्टन्स, इथं केलं गेलं आर्थिंग. ही आहे ए टू बी. ए टू बी ची लेंथ आहे 100 सेंटीमीटर, आणि त्याच्यामध्ये आपण एक नाव घेऊया. समजा पॉइंट सी घेऊया, डी घेऊया, ई घेऊया, आणि याच्यामध्ये पॉइंट घेऊया इथे एफ घेऊया. ओके, बस झाले. ओके चलो,
आणि काय करणार होता आता आम्ही की याची टोटल लेंथ 100 सेंटीमीटर आहे. तर मग समजा ओके समजा की इथे पोटेन्शियल किती असणार, इथे 110 व्होल्टची बॅटरी आहे आपल्याला 110. याचा अर्थ काय असतो की या दोन बॅटरीमध्ये पोटेन्शियल 110 असलं पाहिजे. म्हणजे जर मी समजा इकडे पोटेन्शियल -10 घेतलं तर इथं पोटेन्शियल सांगा किती येते. इथे जर -10 घेतलं निगेटिव्ह प्लेटवर सॉरी ओके व्हेरी गुड. अरे सत्यानाश 120 वाले 120 वाले विचार करा जरासं, कारण टोटल डिफरन्स 110 असला पाहिजे. इथे जर मायनस असेल तर इथे असलं पाहिजे 100 व्होल्ट. -100 कशाला रे भद्या, इथं पॉझिटिव्ह प्लेट आहे ना, पॉझिटिव्ह वर प्लस असलं पाहिजे. हे पॉझिटिव्ह म्हणजे हायर पोटेन्शियल असली पाहिजे, निगेटिव्ह म्हणजे लोअर पोटेन्शियल असली पाहिजे. हे जर -10 तर हे 100 आणि इथं जेवढं पोटेन्शियल आहे तिथं इथपर्यंत असणार 100 व्होल्ट पोटेन्शियल आहे. आणि समजा इथून आपण 100 सेंटीमीटरचं मार्क घेऊया. तुम्हाला अशीच डायग्राम काढून देणार आहे मी, नोट्सला अशीच डायग्राम पाठवणार आहे, त्याच्यामुळेच मी पॉइंट सुद्धा सेम घेतले. ओके, तर आता पहा, लक्ष द्या की फक्त प्रिन्सिपल समजून घ्या. पॉइंट एफ आहे समजा 80 सेंटीमीटर, पॉइंट सी आहे 60 सेंटीमीटर, पॉइंट डी आहे 40 सेंटीमीटर, ई आहे 20 सेंटीमीटर आणि हा कुठे आहे 0 सेंटीमीटर. आणि हा इथे आर्थिंग केलं गेलं आहे. आर्थिंग केलं म्हणजे इथलं पोटेन्शियल किती असलं पाहिजे 0. म्हणजे पहा आपण कसं अरेंजमेंट केलंय, 0 सेंटीमीटरला 0 व्होल्ट असलं पाहिजे आणि 100 सेंटीमीटरला 100 व्होल्ट. म्हणून मी इथं याची व्हॅल्यू 10 घेतली होती आणि इथं 110 घेतली होती. राईट. सो आता लक्ष द्या की याच्यामध्ये जर ए टू सी जर आपण असं तर माहिती आहे की आपल्याला 1 अँपियरचा करंट इकडून इकडे जाणार आहे, 1 अँपियरचा करंट इकडून इकडे जाणार आहे. समजा मी आता परत ए टू सी मध्ये असा कंडक्टर लावला आणि अशी बॅटरी लावली परत. ती बॅटरी आहे समजा 10 व्होल्टची. हे कितीची आहे 10 व्होल्टची. मला सांगा 10 व्होल्टची बॅटरी, काय अडचण आहे का? ओके चल. तर पहा 10 व्होल्टची जी बॅटरी आहे तिकडे करंट, या ब्रँच मध्ये करंट राईट साईडला असेल तर आर, लेफ्ट साईडला असेल तर एल. इकडे तर माहिती आहे आपल्याला, इकडे तर करंट याच डायरेक्शन मध्ये गेला पाहिजे. पण 10 व्होल्टची बॅटरी अशी लावली म्हणजे पॉझिटिव्ह इकडे आहे, निगेटिव्ह इकडे आहे, तर करंट फ्रॉम पॉझिटिव्ह टू असा निगेटिव्ह गेला पाहिजे. सो या डायरेक्शनला करंट, म्हणजे आपण ईएमएफचं जेव्हा कॉम्बिनेशन पाहिलं होतं 11th ला, तर आपल्याला माहिती होतं की पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह जर कनेक्ट केलं तर ते एकमेकांना हेल्प करतात. एकमेकांना काय करतात? हेल्प करतात करंट पाठवायला. आधीच पोटेन्शियल किती होतं पहा 100 व्होल्ट. इथं पोटेन्शियल किती होतं 100 व्होल्ट. आणि हे माहिती आहे का तुम्हाला, करंट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. तर याच्यामध्ये इथे 100 सेंटीमीटर, एक दोन गोष्ट लक्षात ठेवा. I always flow from higher potential to lower potential and potential difference decreases along the current. माहिती नसली तरी आता लक्षात ठेवा, हे कन्सेप्ट आपल्याला 11वीला झालेले आहे. राईट. ओके व्हेरी गुड. कसं म्हणजे पहा की ए टू बी हायर पोटेन्शियल आहे ए 100 व्होल्ट आणि लोअर पोटेन्शियल आहे बी 0 व्होल्ट. सो करंट शुड बी फ्लो फ्रॉम ए टू बी अँड पोटेन्शियल अलॉंग द ए टू बी शुड बी डिक्रीजेस. हळूहळू इकडे पोटेन्शियल डिक्रीज होत जायला पाहिजे. इथून 100 पासून सुरू झालेलं आहे 100 व्होल्ट, हळूहळू इकडे जात 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 पोटेन्शियल कुठपर्यंत डिक्रीज झालं 0 व्होल्ट पर्यंत डिक्रीज झालं. दोन्ही पॉइंट क्लिअर असले पाहिजेत. करंट हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल कडे जातो आणि पोटेन्शियल हळूहळू त्या डायरेक्शन मध्ये कमी कमी होत जातं. याचाच अर्थ किर्चॉफ्सने हेच वापरून लॉ तयार केला, असं काही वेगळं नाही वापरलं. म्हणून आपण जर करंटची डायरेक्शन सेम असेल तर मायनस घेतो पोटेन्शियल आय आर, कारण करंटच्या डायरेक्शन मध्ये पोटेन्शियल कमी कमी होत जात असत. सो इथेपर्यंत क्लिअर आहे. आता आपल्याला व्हेरियस केसेस घ्यायच्यात. आपल्याला करंट तर आलेला आहे. फॉर केस 1 काय घेतलं मी
की याच्यामध्ये ए आणि सी मध्ये कंडक्टर जोडलेला आहे आणि त्याला अमाऊंट ऑफ करंट आपण आय म्हणूया. केस 1. सो अमाऊंट ऑफ करंट I1 घेतला आपण केस 1 साठी. राईट, व्हेरी गुड. ओके, तर याच्यामध्ये आता काय होतं, जसजसं पोटेन्शियल हे 80 सेंटीमीटर तर इथं 80 व्होल्ट असणार, इथे 60 सेंटीमीटर तर इथं 60 व्होल्ट, इथं 40 सेंटीमीटर तर 40 व्होल्ट, इथं 20 सेंटीमीटर तर 20 व्होल्ट असणार. हे का झालंय, कारण 1 अँपिअरचा करंट गेलाय. पहा, 1 अँपिअरचा करंट आणि मग 1 अँपिअरचा करंट, तर या टोटल वायरचं रेजिस्टन्स आपण 100 ओहम घेतलं होतं. किती घेतलं होतं? 100 ओहम. तर इकडे हळूहळू पोटेन्शियल ड्रॉप कमी व्हायला पाहिजे. तर युनिफॉर्म लेंथ असल्यामुळे 80 सेंटीमीटरला 80 व्होल्ट, 60 सेंटीमीटरला 60, 40ला 40, 20ला 20 आणि 0 व्होल्ट. आता लक्षात घ्या की हे जेव्हा बॅटरी नव्हती, ही जेव्हा बॅटरी आपण नव्हती याच्यामध्ये, केस 1 काय करूया आपण, केस 1 विदाउट बॅटरी कन्सिडर करूया. केस 1 काय कन्सिडर करूया? विदाउट बॅटरी. केस 1 आहे विदाउट बॅटरी, विदाउट बॅटरी आणि करंट कुठे टू कनेक्टेड केला? ए टू सी. आणि तेव्हा आपण करंट घेतला I1. ए टू सी. ए टू सी मध्ये पोटेन्शियल डिफरन्स सांगा मला. ए टू सी मध्ये पोटेन्शियल डिफरन्स कितीचा आहे? पोटेन्शियल डिफरन्स म्हणतोय ए टू सी. सर्वांनी सांगायचं. चला, प्रिन्सिपल आज क्लिअरच होणार. ए टू सी 20 आहे. ए टू सी म्हणतोय. ए टू सी पॉइंट दिसतात का? ए च्या ठिकाणी 100 व्होल्ट आहे, ए च्या ठिकाणी 100 व्होल्ट आहे आणि सी च्या ठिकाणी 60 व्होल्ट आहे. अरे काही अंतर नका टाकू, काही नका टाकू, काही नका टाकू, काही नका टाकू. एका पॉइंटला 100 व्होल्ट पोटेन्शियल आहे आणि इथं 40, इथं किती आहे? सी ला 60 व्होल्ट आहे. तर 2 पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स रे बाळानं, 2 अंतर कसं? 40 ओव्हर 20 म्हणते कोण येते? 150. अतुल काय कसं टाकतो रे? हा, उग कसं मार्क बी उग हो टाकल्यावर 0 किंवा. चल ओके, तर आता आपण निर्णयाला पोहोचलेले आहोत. एसी मध्ये पोटेन्शियल होता 40 व्होल्ट आणि तेव्हाचा करंट घेतलो आपण I1. एसी मध्ये मी पॉइंट मुद्दाम तेच घेतोय कारण या नोट्स तुम्हाला पाठवणार आहे, त्याच्यामुळे मी आता काय करूया, आपण ए डी ला कनेक्ट करूया. ही जर वायर समजा ही एसी ला, हा पॉइंट ए, हा पॉइंट सी, आपण असं कंडक्टर कनेक्ट केलं तर इथे 40 व्होल्टचा डिफरन्स. आता न चुकता सांगा बरं, केस 2 मध्ये काय केलं मी? विदाउट बॅटरीच आहे. विदाउट बॅटरी म्हणजे ही एक्सटर्नल, इथं बॅटरी नाही, इथं तर ऑलरेडी आहे. ए टू डी पाठवलं मला, तेव्हा करंट घेऊया आपण I2. तेव्हा पोटेन्शियल सांगा मला ए टू डी. आता न चुकता सांगा. आता चुकलात की घरीच पाठवतो बघा, घरीच आहात. राईट, व्हेरी गुड. ए टू डी पोटेन्शियल इथे 100, इथे 40, इथे आहे 60 व्होल्ट. जर आता लॉजिक जर लावता येत असेल, त्यावेळेसचा करंट घेतला आपण I2, त्यावेळेसचा करंट काय घेतला आपण? I2. तर मला I1 मोठा आहे का I2 मोठा आहे ते सांगता येईल का? आपण असं लक्षात ठेवलं होतं, मोर पोटेन्शियल डिफरन्स मोर करंट, किंवा I इज इक्वल टू V बाय R. I इज इक्वल टू, आधी उत्तर सांगायच्या आधी विचार करत जावा रे. मी सांगतोय शुभम, काय सांगतोय, उत्तर सांगायच्या ऐवजी नक्कीच अवघड आहे, थोडासा किचकट आहे, त्याच्यामुळेच मी एक्सप्लेन करतोय. मोर पोटेन्शियल डिफरन्स, जर टाकी जर जास्त उंचावर असेल तर तेव्हा पाणी फास्ट फ्लो होतं का टाकीमधला उंचीचा डिफरन्स जर कमी असेल तर फास्ट फ्लो होतं? जेव्हा जेवढी टाकी जास्त उंचावर तेवढा फ्लो जास्त. त्याचप्रमाणे पोटेन्शियल आणि मी सांगितलं होतं करंट आणि वॉटर रिलेट करा. सो जास्त पोटेन्शियल डिफरन्स, जास्त करंट, देअरफॉर मॅग्निट्यूड ऑफ I2 शुड बी ग्रेटर दॅन I1. मॅग्निट्यूड ऑफ I2 शुड बी ग्रेटर दॅन I1. त्याच्यानंतर F आणि D मध्ये केस 3 पहा. केस 3 F आणि D, याला I3.
तर आधी एफ आणि डी मध्ये पोटेन्शियल डिफरन्स पहा. एफ आणि डी मध्ये पोटेन्शियल डिफरन्स, व्हेरी गुड. किती आला? 40. सो पोटेन्शियल डिफरन्स किती आला? 40. राईट, व्हेरी गुड. तर आता हे जर 40 आला तर इथला करंट आणि इथला करंट सेम पाहिजे, कारण इथं पण पोटेन्शियल डिफरन्स 40 होता. मी जर एफ आणि डी मध्ये अशी जर वायर कनेक्ट केली, तर इथं सुद्धा पोटेन्शियल डिफरन्स 40 आहे. देअरफॉर एफ डी चा करंट जर I3 घेतला तर आता नवीन रिलेशन भेटलं, I2 इज ग्रेटर दॅन I1 बट I1 इज इक्वल टू I3 बिकॉज करंट इन दिस केस अँड इन दिस केस इज सेम. इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे का? राईट, ओके. आता पहा, आता लक्ष द्या. आता हळूहळू आपल्या पॉइंट कडे चाललोय. एकदम असं तुम्हाला ते साक्षात्कार झाला म्हणतात ना, असं होणार आहे थोडं 2 मिनिटात. की तिसरी केस I2 इज ग्रेटर दॅन I1. आता समजा, लक्ष द्या, आता लक्ष द्या की चौथी केस मी हळूहळू का डेव्हलप करतोय पहा, कारण हे मुद्दामच असं विचार करून तुम्हाला एक्झाम्पल सहित घेतलेला आहे. चौथी केस, समजा एफ आणि डी मध्ये किंवा ए आणि सी मध्ये काही घ्या, आधी जसं लावलं होतं तसं आता बॅटरी लावली मी 10 व्होल्टची. आणि बॅटरी कशी लावली पहा, इकडे निगेटिव्ह आहे, इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे निगेटिव्ह आहे, इकडे पॉझिटिव्ह आहे. म्हणजे ही बॅटरी सुद्धा त्या करंटला मदत करणार आहे, कारण ए टू सी करंट जाणार होता आणि प्लस 10 व्होल्ट अजून पोटेन्शियल देतोय. म्हणजे आधी जर 40 व्होल्ट पोटेन्शियल असला तर एसी विथ बॅटरी ऑफ 10 व्होल्ट, नोट्स मध्ये सर्व आहे, डोंट वरी, फक्त समजून घ्यायचंय. टू ए टू सी 10 व्होल्टची जर बॅटरी जर आली तर माझ्याकडे टोटल व्होल्टेज होणार आहे 50 व्होल्ट. आणि इफ आय कन्सिडर द इन दिस केस करंट इज I4, देअरफॉर I4 चा करंट हा ग्रेटर असला पाहिजे. I4 चा करंट हा ग्रेटर असला पाहिजे. समजते का? फक्त यस यस टाईप करत चला, म्हणजे तुम्ही आहात माझ्यासोबत असं कळतं मला. अवघड नक्कीच आहे, नाही असं नाही म्हणणार, पण एकदम छोटे छोटे एक्झाम्पल घेऊन भरपूर विचार करून हे काढलेलं आहे. ठीक आहे, ओके, चलो, व्हेरी गुड. तर आता सर्वात जास्त करंट आहे I2, कारण इथं पोटेन्शियल होता 60 व्होल्ट. तर मला जर ऑर्डर जर लिहायची असेल, आता मला जर ऑर्डर लिहायची असेल तर मी अशी लिहिणार आहे. कशी लिहिणार आहे मी ऑर्डर? की I2 इज ग्रेटर दॅन, I2 च्या नंतर नंबर लागेल I4 चा, कारण तिथे 50 आहे. त्याच्यानंतर नंबर लागेल I1 आणि I3, हे तर इक्वलच आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? इथपर्यंत क्लिअर आहे? राईट, व्हेरी गुड, ओके. चलो, आता लक्षात घ्या, मी जर ही 10 व्होल्टची बॅटरी अशी उलटी करून लावली तर आता करंट कमी झाला पाहिजे का वाढला पाहिजे सांगा मला? 10 व्होल्टची बॅटरी उलटी लावली, आधी तो करंटला हेल्प करत होता, आता डिक्रीज, व्हेरी गुड. तर आता करंटला अपोज करणार, म्हणून मॅग्निट्यूड ऑफ करंट विल बी डिक्रीजेस. And if instead of 10 volt I put battery of 20 volt, बॅटरी कितीची लावली आता? 20 व्होल्टची. मग काय व्हायले पहा, इन द फिफ्थ केस, आपल्याकडे 4 केसेस झालेले आहेत. पाचव्या केसमध्ये नोट्स मध्ये डायग्राम सहित आहे. 5व्या केसमध्ये मी 20 व्होल्टची बॅटरी उलट्या डायरेक्शनला लावली. मग झालं काय? ए टू सी मध्ये आधी पोटेन्शियल डिफरन्स हा 40 होता, पण निगेटिव्ह 20 लावला. पोटेन्शियल डिफरन्स एसी विथ बॅटरी आलंय 20 व्होल्टची बॅटरी आणि डायरेक्शन उलटी आहे, तो पोटेन्शियल डिफरन्स झाला 20. करंट जर I5 घेतला तर हा I5 सर्वात कमी असला पाहिजे. I5 काय असला पाहिजे? सर्वात कमी. राईट, व्हेरी गुड, ओके. आता साक्षात्कार होणार. आता काय होणार? साक्षात्कार होणार. कसा साक्षात्कार होणार? चला पटकन आपण कंप्लीट करूया. साक्षात्कार कसा होणार पहा. जर मी इथे 20 व्होल्टच्या ऐवजी
40 व्होल्ट लावलं तर 6th केस मध्ये जर 20 व्होल्टच्या ऐवजी 40 व्होल्ट जर लावलं मी तर व्हेरी गुड 0.000000000. अरे बापरे, राईट. कारण हा 40 इकडे द्यायलाय आणि अपोजिट 40 आपण लावलेला आहे. देअरफॉर पोटेन्शियल when the potential difference of cell is equal to, अरे बापरे, potential difference of cell is equal to potential difference of points. कोणते पॉइंट्स? बिटवीन वायर. Then current flow through the wire is 0. When potential difference of cell is the same as a potential difference between 2 points, current through this wire or upper circuit is 0. क्लिअर आहे का नाही? की तेवढ्याच इथल्या दोघांमधला, म्हणजे मला जर ए टू ई जर कनेक्ट केलं मी ए टू ई तर पोटेन्शियल डिफरन्स 80 चा आहे, तर मी 80 उलट लावणार. झाला साक्षात्कार? ओके सर. तर सर्व खटाटोप याच साठी होता की पोटेन्शिओमीटर याच बेसिस वरती वर्क करतं, काय करतं पोटेन्शिओमीटर याच बेसिस वरती वर्क कसं करतं की पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स ऑफ सेल, आणि सेल अपोजिट डायरेक्शन कनेक्ट केले, हे पण लक्षात असू द्या, अपोजिट डायरेक्शन सेल कनेक्ट केलेली आहे. देअरफॉर करंट थ्रू द अपर वायर इज 0. आणि अजून एक प्रिन्सिपल पाहिलंय की पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 पॉइंट ऑफ वायर इज प्रोपोर्शनल टू लेंथ. जर ही लेंथ जास्त असेल तर त्या दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स जास्त व्हायलाय, जर लेंथ कमी असेल तर त्या दोघांमधला पोटेन्शियल डिफरन्स कमी व्हायलाय. सो राईट इट डाऊन. पहिल्यांदा लिहून घ्या पटापटापटा. ओके चलो, मी काय करतो आता याच्यामध्ये की या सर्व नोट्स ग्रुपवरती टाकतो. ओके, थँक्यू. तर याच्यामध्ये या सर्व नोट्स फक्त तुम्हाला प्रिन्सिपल आज समजूया आपण याचं वर्किंग, आणि हे आता मी ऍक्च्युली मला वाटलं की कम्प्लीट होईल, पण हे समजून घेण्यात आपला वेळ गेला. त्याच्यामुळे एखादी 2 प्रश्न पोटेन्शिओमीटरवर येऊ शकतात उद्याच्या एक्झाम्पल मध्ये, आणि ते आपल्याला बोनस भेटू शकतात. मी जर टाइम भेटला तर ते चेंज करतो, जर पेपर प्रिंट झाला नसेल तर. ठीक आहे. सो जर आले, जर चेंज झाले नाहीत तर बोनस भेटू शकतात. सो दिस इज अ गिफ्ट फ्रॉम माय साइड. ओके. सो याच्यामध्ये आजपर्यंत फक्त पोटेन्शियलचं प्रिन्सिपल पाहिलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला पोटेन्शियलचं प्रिन्सिपल यूज करून त्याचा कुठे कुठे उपयोग करणार आहोत ते पाहायचंय. शक्य असलं तर मी पुढच्या नोट्स पण आजच टाकून देतो. जर पुढच्या नोट्स जर लिहून झाल्या माझ्या तर आजच टाकून देतो, आणि त्याच्यामध्ये नोट्स लगेचच येतील. ओके. तो पुढच्या पण नोट्स आज टाकून देतो, म्हणजे तुम्हाला कळेल जरासं मी काय काय बडबड करत होतो ते. ओके चलो, हॅव अ ग्रेट डे. बाय बाय, व्हेरी बाय. चला, काही अडचण असेल तर विचारू शकता. आय थिंक मला वाटतं पाटील सरांचं लेक्चर नाहीये आज. पाटील सरांचं लेक्चर नसतं ना, मग कंटिन्यू करायचं. ओके जाऊ द्या, चला, उगे तुमचा मूड कशाला खराब करायचा. ओके चलो, सो बाय बाय. मी पण सकाळी 5 पासून बसलो इथे. ओके, मला माहिती आहे तुमचा विचार करतोच, 1 तासात तुम्ही बोर होता, मी 4 तास झाला मला इथे येऊन. ओके चलो, हॅव अ ग्रेट डे. अभ्यास करत राहा मस्तपैकी. असं टेन्शन वगैरे घ्यायचं नाही, निगेटिव्ह फेज मध्ये कोणी जायचं नाहीये. जरी सर्व बंद असेल तरी आपला क्लास चालू आहे, आपला रेग्युलर सारखा अभ्यास चालू राहू द्या. काय कोविड-19 आज राहू द्या, 1 वर्ष राहू द्या, 2 वर्ष राहू द्या, 1 महिन्यात जाऊ द्या, ती आपल्या हातातली गोष्ट नाहीये. आपल्या हातात काय आहे, आपल्यापर्यंत लेक्चर येतंय तर आपण ते लेक्चर व्यवस्थित ऐकलं पाहिजे, त्याचा उपयोग करून आपल्याकडे बुक आहे ते सॉल्व्ह केलं पाहिजे. मटेरियल अवेलेबल व्हायला काही अडचण येत नाही. ठीक आहे. तर लेक्चर तुमच्यापर्यंत येते म्हणजे तुम्ही वन ऑफ द असं म्हणजे स्वतःला नशीबवान समजू शकता डायरेक्टली. ठीक आहे. सो अभ्यास चालू राहू द्या, अभ्यास करत राहा, आणि हॅव अ ग्रेट डे. ओके, बाय एव्हरीवन. बाय बाय ऑल.